आम्ही सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाउंटला डीबीटी करणार आहोत याचाही उल्लेख मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करते। पुढच्या कालावधीमध्ये रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे। आणखीन ज्या माता भगिनींनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांना सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मुदत आहे, त्याच्यामुळे अधिकाधिक या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून रजिस्ट्रेशन करा। आणखीन कोणाचे अकाउंट आधार कार्ड आणि बँक लिंक झालेलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही लवकरात लवकर करून घ्या। काही खाती अशी आहेत की आधार कार्ड त्या महिलेचं आणि अकाउंट भावाचं किंवा पतीचं, त्याच्यामुळे तुम्हाला लाभ त्या ठिकाणी मिळत असताना अडचणी येतात। त्याच्यामुळे ज्या माता भगिनीचं आधार कार्ड आहे तिचंच अकाउंट त्या आधार कार्डला लिंक असलं पाहिजे। अशा पद्धतीची ही योजना महायुतीच्या सरकारने तुम्हा सगळ्या जणींसाठी आणलेली आहे। तर बघा मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबद्दल जी खरी माहिती आहे तीच तुम्हाला मी आता दाखवलेली आहे। स्वतः महिला व बालविकास मंत्री हे लाईव्ह होते। नागपूर या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमामध्येच त्यांनी स्वतः सांगितलं आहे की तिसरा हप्ता जो असणार आहे तुम्हाला कधी भेटणार आहे, तर सप्टेंबर एंडिंगपर्यंत आम्ही तो देणार आहोत असं त्यांनी स्वतः सांगितलं आहे। तर कुठली खोटी माहिती मित्रांनो तुम्हाला दिली जात नाही, जी ऑथेंटिक माहिती आहे। स्वतः महिला व बालविकास विभागाने माहिती ही जी दिलेली आहे, स्वतः मंत्र्यांनी ही माहिती दिली तीच तुम्हाला दिलेली आहे। तर खूप मोठी न्यूज तुमच्यासाठी दिली आहे। त्यासाठी एक व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा, शेअर करा तुमच्या बहिणींपर्यंत, जे अजून या ठिकाणी राहिलेल्या बहिणी तुमची पैसे येण्याची वाट पाहत आहेत त्यांच्यापर्यंत। तर आज अधिकृत या ठिकाणी ही घोषणा करण्यात आलेली आहे की तुमचे पैसे कधी जमा होणार आहेत त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे। तिसरा हप्ता कधी जमा होणार आहे तर सप्टेंबर एंडिंगपर्यंत दिला जाणार आहे। आणि हीच माहिती मी तुम्हाला हे सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली होती बघा। 30 सप्टेंबरपर्यंत सर्वांचे पैसे येऊन जातील त्याबद्दलच माहिती दिलेली होती। तर तुमच्यासाठी खूप मोठी अशी या ठिकाणी ही न्यूज मी तुम्हाला दिलेली आहे। आता बघा, वेळोवेळी जे पण अपडेट येत राहतील तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर महत्त्वाच्या माहिती पाहायला भेटतील। त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना माहिती समजून जाईल। तर डीबीटी लिंक करण्याबद्दल देखील त्यांनी खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे। आधार कार्डवरून तुमचे पैसे येणार आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीच्या माध्यमातून तुम्हाला बँक खात्यात हे पैसे जमा होतात। तर बघा, त्यासाठी तुमचा आधार कार्डला डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे। फक्त आधार लिंक बँकेला असणं गरजेचं नाही, तर डीबीटी डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर हे लिंक पाहिजे। त्याला आपण आधार सीडिंग असं देखील म्हणतो। ते लिंक आहे की नाही तुम्हाला myAadhar.uida.gov.in ह्या संकेतस्थळावरती जाऊन देखील तुमचा आधार नंबर टाकून तुम्हाला तिथं इनेबल आहे की नाही ते देखील दिसणार आहे। जर नसेल, मोबाईल नंबर देखील तुमचा आधार कार्डला लिंक नसेल तर डायरेक्ट बँकेत जाऊन डीबीटीचा फॉर्म भरून द्या, जेणेकरून तुमचं तात्काळ डीबीटी लिंक होईल। किंवा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घ्या आणि तुम्हाला तुमचं डीबीटी लिंक आहे की नाही ते चेक करता येणार आहे। ऑनलाईन देखील तुम्हाला आधार कार्डच्या वेबसाईटवरून चेक करता येणार आहे। तर ही महत्त्वाची अशी माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी दिलेली आहे। तीच माहिती तुम्हाला मी सांगितली की सप्टेंबर एंडिंगपर्यंत आता तुमचे पैसे येऊन जाणार आहेत। आज थोड्या वेळापूर्वीच हा कार्यक्रम लाईव्ह नागपूर या ठिकाणी झालेला होता, त्याच ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे। जुनी माहिती वगैरे नाही, आता लेटेस्ट आजच्याच तारखेची ही न्यूज तुम्हाला दिलेली आहे। त्याचसोबत महत्त्वाचं म्हणजे बघा, आता पुढे त्यांनी अजून एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे, ती म्हणजे ज्यांनी फॉर्म भरून घेतलेले आहेत त्यांना प्रति मंजूर फॉर्म मागे 50 रुपये भेटणार होते बघा। ते पैसे कधी भेटणार आहेत त्याच्याबद्दल देखील त्यांनी दुसऱ्या कार्यक्रमामध्ये माहिती सांगितली। नागपूर या ठिकाणी दुसरा अजून कार्यक्रम झाला होता बघा, त्या ठिकाणी माहिती त्यांनी सांगितली, ती माहिती देखील तुम्ही बघून घ्या। माझ्या अंगणवाडी सेविका, माझ्या मदतनीस यांनी जी मेहनत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत घेतलेली आहे, माझ्या सीआरपी आहेत, आशा सेविका आहेत, बचत गटाच्या प्रतिनिधी आहेत, यांना नवरात्रीमध्ये ज्यांनी पात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहेत त्यांना इन्सेंटिव्ह आम्ही नवरात्री महिन्याच्या कालावधीमध्ये देणार आहोत। म्हणजे प्रत्येक पात्र फॉर्मच्या मागे 50 रुपयाचा इन्सेंटिव्ह असणार आहे। एखाद्या माझ्या आशा सेविका किंवा अंगणवाडी सेविका किंवा सीआरपीनी जर 10 फॉर्म्स दिवसाला भरले, ऑनलाईन ते रजिस्ट्रेशन पात्र झाले, तर तिला प्रत्येक फॉर्मच्या मागे 50 रुपये मिळणार। म्हणजे एका दिवसाला जर 10 फॉर्म भरले तर 500 इन्सेंटिव्ह हा माझ्या त्या माता भगिनींना मिळणार आहे। असा इन्सेंटिव्ह देणारी ही एकमेव योजना आहे आणि ती महायुतीच्या सरकारने सुरू केलेली आहे। हे मला आवर्जून माझ्या माता भगिनींना सांगायचं आहे।
मी आपल्या सगळ्यांनाच मनापासूनच्या शुभेच्छा देते. तर आजची ही महत्त्वाची अशी 2 अपडेट तुम्हाला दिलेली आहेत. एक म्हणजे तुमचे राहिलेल्या बहिणींचे पैसे कधी येणार आहेत, तिसऱ्या टप्प्याचे पैसे कधी येणार आहेत, तर सप्टेंबर एंडिंगपर्यंत येणार आहेत असं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितले. तीच माहिती आपण बघितली आणि त्याचसोबत तुमचं DBT लिंक करून घ्या असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे, जेणेकरून तुमचे पैसे येण्यात काय अडचण येणार नाही. त्याचसोबत महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी ज्यांचे 50 रुपये प्रति फॉर्म येणार आहेत, जे की आशा सेविका असतील किंवा इतर ज्यांना प्राधिकृत करण्यात आलेलं होतं फॉर्म भरण्यासाठी, त्यांचे प्रति फॉर्म मंजूर फॉर्म मागे 50 रुपये भेटणार आहेत. ते कधी भेटणार आहेत ते देखील माहिती त्यांनी दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढी महत्त्वाची माहिती तुम्हाला दिली आहे, त्यासाठी हा व्हिडिओ एक लाईक नक्की करा. पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.